नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आम्ही खांडेसकर चॅनलवर तुमचं स्वागत. तर आत्ता आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा येणार आहेत. तर मग मखर बनवून झाली का तुमची? आमची मखर पण बनवायला सुरुवात केली आणि थोडी साफसफाई पण बाकी आहे, तर ती साफसफाई पण करायला घेतली. काय करता मॅडम? देवासाठी मखर बनवते. अय्या, काही नाही, तिकडे बाबांनी त्या घरामध्ये आमची मखर बनवायला घेतली ना, तर हिने आणि हिने बाबांनी जे वेस्टेज माल केलाय त्यातला तिने घेऊन आले इकडे. आणि हे असे खुर्च्या लावल्यात, कपडे पण. ती काय घर बनवते बोलते. आज माझी बाबू निवांत आहे ना. कोणतंही काम करायला घेतलं ना आमच्या बाबांनी, तर आमची त्याच्यामध्ये भाग्याची लुडबुड पाहिजेच, ती उरलेला असं घेते. काय नाही, आज आहे आमच्या भाग्याला सुट्टी, तर आज आम्ही मस्तपैकी निवांत आहोत. आणि इकडे मिस्टरांनी मखर बनवायला घेतले, म्हणजे जे खालचा जो सेटअप असतो तो तर लावून घेतलाय काळच. तिकडे आमच्या जुन्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत, दरवर्षी तिकडेच असतात. तर तिकडे त्यांनी मखर बनवायला घेतली, तिथली साफसफाई केली आणि माझी ह्या घराची साफसफाई बाकी आहे. तर म्हटलं आज करूया, कारण आमची भाग्य मला भांडी घासायला मदत करते ना बाबू. करते का नाही? काय गं, माझी भाग्य मला भांडी घासायला मदत करते. एवढ्या दिवसांनी आमच्याकडे जो पाऊस पडला ना, 8 ते 10 दिवस, त्याने आता 2 दिवस थोडी विश्रांती घेतली. बहुतेक मी ती मागे शॉर्ट व्हिडिओ केली होती ना, कोणीतरी वर जाऊन कॉक बंद केला वाटतं थोड्या दिवसांसाठी. मस्तपैकी ऊन पडले, पहा कसलं कडक ऊन पडलंय ना. नाही बाळा, आता पावसाळा चालू आहे, मग नंतर तो हिवाळा येणार याच्यानंतर, आणि नंतर उन्हाळा येणार. पण आता बरं आहे, असे काम करायचं असलं साफसफाईची की भांडी वगैरे घासायचं असलं का जरा पाऊस थांबलेला असल्यावर. गणपतीत येतोय की काय काय माहिती. आमचे मिस्टर आले, ठिसक्या गावात गेल ते आले. लक्षच नाहीये त्यांचा. तर आता थोड्या वेळाने घेऊ आम्ही आमची गणपतीची साफसफाई करायला, आणि मग तिकडे पण जाऊन तुम्हाला मखर कुठपर्यंत आले ते दाखवू. तर चला, बाय बाय. आणि हे एक बाकी खरं आहे की गणपतीच्या मखरीला तुम्ही किती पण आधी दिवस सुरुवात करा हो, पण गणपतीचं मखर हे गणपती बसायच्या आदल्या रात्रीच पूर्ण होणार, बरोबर ना? तसं तर असतंच. पण आमचं 1 वर्ष काय झालं होतं, गणपती बसायच्या आदल्या दिवशी मखर तर पूर्ण झाली होती, पण थोडी जी 99% तर अर्ध्या रात्री झालं होतं, पण 1% ना आम्ही गणपती बसायच्या त्या दिवशी पण यांनी पूर्ण केली. म्हणजे गणपती आपले विराजमान होणार आहेत मखारीमध्ये, तेव्हा पण ते जे झोक्याची डेकोरेशन केलं होतं ना, झाड आणि झोका मध्ये देवाला, तेव्हा त्या झाडांच्या खाली यांनी दगड ठेवलं होतं. त्या दगडांना रंगरंगोटीचं काम हे गणपती पूजनाच्या 5 मिनिटं आधी पण ते झालं. म्हणजे बघा, म्हणजे असं कायकांचं बाकी पण असतं ना, गणपती बसायच्या त्या दिवशी पण पूर्ण होतं. असं करू तेवढं थोडंच असतं. आज जेवायला बनवलंय मस्त अशी डाळ, म्हणजेच वरण, इकडे मेथीची भाजी, आणि इकडे बनवलेत माझ्या आवडीचे वांग्याचे काप, म्हणजेच वांगा रवा फ्राय. आपण जसं नॉनव्हेज बनवतो ना, फ्राय रवा लावून, तसं 1 नंबर लागतं. आणि वरण भाताशी तर हे 1 नंबरच लागतात, मला खूप आवडतात. नॉनव्हेजला ऑप्शन आहे, कारण सेम सुरमई फ्रायसारखेच लागतात. तुम्हाला आवडतात का असे वांग्याचे काप? या मंडळी जेवायला. काय मग मंडळी, तुमची झाली का साफसफाई घराची? आणि गणपतीचं मखर पण. आत्ताच आमचं जेवण झालं, आता मी तिकडे चालले, बघू यांचं कुठपर्यंत काम आले ते. काल मला बोलत होते, काल व्हिडिओ नाही केली, मखर बनवत होतो तर
तर आज मी जाते आणि बघते काय काय केलंय ते. जेवून झालं, भांडी वगैरे घासली. जेवता जेवताच असं वाटतं डुलकी आल्यासारखी सुटी झोपावा. यांना दोघांना समजलं तुम्हाला हसतील. काम आहे हिला आणि झोपते. सुस्ती आली, सुस्ती. जेवून झालंय आणि काय नाही. आता बघते तिकडे काय चाललंय. चला, पाऊस पण येते. एवढं कडक ऊन पण पडतंय आणि पाऊस पण येते जोरात जोरात. झाली का मखार बनवून? बघू काय चाललंय. लवकर आठवण आली हो. कालच्या वर्षी एवढं केलं तेव्हा तुम्हाला सुचलं आम्ही काय करतो ते. तेव्हा झोपा काढल्या. कधी ती काल कुठे झोपलो तो? नाही मग मला गावातली कोणतरी बाई झोपली दिसली. कुठे काल झोपलो तो? मॉल मध्ये घुसली होती. पण आधी इथली साफसफाई करून दिली तुम्हाला. कचरा काढून दिला, नंतर खालचे कचरा उचलून दिला, परत लादी पुसून दिली. मी आधीचा काम करून दिला, परत या फल्या वगैरे काढायला मदत केली, बाकीचं साहित्य काढायला मदत केली ना. मग आणि माझं काम केलं आणि मी गेलो तिकडे उरकाला. आणि मग आणि मग नंतर मी आलो नव्हतो, थोडी थोडी मध्ये आलतो. आता बाबू आली का. आणि आता जेवण बनवून ठेवलं ना. आता जेवायला आल्या मॅडम. आल्या मॅडम. बाबाला काय बोलतायत ते बघायला. होय आता मुलं चालू आहे बघ तिथं. किती पसारा गेलाय, किती पसारा गेलाय. ते तिकडं काढायचे. हे गेल्या वर्षीचं साहित्य. मी याच्यापेक्षा मोठी आहे. अरे हे काय आहे? विठू मावली. आणि बघा आता हे माझ्यापेक्षा मोठा झाला. बघा हे माझ्यापेक्षा मोठा झाला. पण याचे तर दांडे आहेत. आपण याला छोटा करू शकतो आणि मोठा पण करू शकतो. चला आता गणपतीची तयारी करूया. साफसफाईची. जशी काय ती विकायला आली दांडूक. काल झोपलो होतो. काल नंतर मोबाईल घेतला होता. झोपलो नंतर मोबाईलला काम करायचे काचे. आजच्या एवढ्या बघू वाजता थंडी वाजते इथे. एवढा पाणी पडून गेलंय. कितीतरी महिन्याने आमच्या भाग्याचा असा शेंडो बांधलाय. सुट्टी भेटले म्हणून आम्हाला. आणि ते पण मी नाही. बघा गाईज मी बांधलाय शेंडू. टिक टिक टिक. सुटला पण नाही अजून तुम्हाला. तू बांधलाय, मी बांधलाय तुझा. त्याच्या आधी तिने ट्राय केला होता. तिने पण असंच बांधला होता. फक्त हा इथे सैल बांधला होता. जेवली नाही का? खागे माझ्या 5 मिनिटात. मेरी माँ, मेरी माँ, मेरी माँ. कानातला थोडीशी लगतली मेरी मा तुझी. भूतासारखी असते. कसा 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 सांगा ना. कसा असला थोड बघू इकडे. कसं सांगा ना. कसा असला का. बाय करत झोप आले. चल जाऊन झोप. आमची भाग्य झोपत नाही बाबा. काल मध्ये सुट्टी आहे, मी लेट उठल. बेस उठले बाबू. कितीला? 8:30ला उठली ना बाबू तू. माझी बाबूची शाळा चालू झाली. असं बाबू मस्त पहिल्या 2 आठवडे मस्त उठायची. 7 वाजता उठायची. सगळं उरकून राहायची शाळेत झालं. नंतर ते 2-3 आठवडे झाले. नंतर आमची भाग्यात जुनी झाल्यावर 9 किंवा 9:30ला अशी झोपलेली असायची. सकाळी बघायला जावं तर भाग्या असं मस्त
काय म्हणतात रे, गाढ झोपेमध्ये, साखर झोपेमध्ये असायची. उठवली पण नाही. आता कधी उठले, जा झोप जा. आणि रात्रीचे काय बोलत, माझे पाय दुखतात, माझे कोण पाय दाबत का. नाही तर बोल माझं पाय काल दुखत होतं, नाही काय बोलतो, नाही तर माझं पाय काल दुखत होतं, माझं मीच पाय दाबलो अशी बोलू. आणि सकाळी काय बोलली, रात्रभर मला नीट झोप पण लागली नाही अशी भाग्य बोलते. काय बोलली सकाळी कशी बोलली, एवढं बोलली आणि परत झोपली. मला रात्रीच्या झोप पण नाही लागली. सकाळी अलार्म कितीचं वाजत होतं, कुठलं वाजत होतं, आणि काय होतं. सकाळी किती कडक ऊन होता ना, आणि आता असं थोड्या थोड्या वेळाने पाऊस येत आहे. आमच्या घराला अशी ताडपत्री लावली, पाणी येत होतं आतमध्ये, तरी ओल मारलंय तिकडून. मी पुढे अशी पडवी केले, आणि हे असं कवळाना मस्त आमच्या काकाने कसं बनवून दिलंय बघा. खिडकीतून पाणी आतमध्ये जाऊ नये म्हणून. साफसफाई तर काय, ही अशी घराच्या जाळ्या वगैरे झाल्या असतील त्या काढायच्या, माला झाडायचं. तर झाडायचं म्हणजे ते काही झाले काय, तशी आपण एरवी दिसली की काढतोच, पण आता असं सर्व नीटनेटकं झालं पाहिजे ना. आणि ही आपली कडप्याची मांड नाही, त्याची भांडी घासायचीत. मी नेमकीच भांडी ठेवलेत वापरायला, म्हणजे असं काही भांडी नाही आहेत तीच, आणि बाकीची 2 पिशव्या बरोबरती ठेवलेत, जी नको आहेत ती, जी रोजच्या वापरात नसतात ती. शेरू इकडे 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 खिडकीत. अले बापले, अले बाप. शेरू येडा झाला, येडा झाला. या दोघांची भांडण होतील आता. मारला, अरे बापरे. काय, ओय माझी चप्पल तिकडे कोणी नेली. अगं आमची शेरूशी आम्ही कशी आहेत ना, मस्त. अरे हो ना बाबा, बोलली ना शॅमी. अच्छा बघतो, अच्छा बघतो, अच्छा बघतो, अच्छा बघतो, अच्छा बघतो. शॅमीला थोडं कमी दिसतो ना बबूला माझ्या ना. इकडे इकडे सॅमी, इकडे इकडे. सॅमीला बोलले मी, इकडे सॅमी. याचा काय तचका बघितला पाहिजे. सॅमी इकडे. काय काय झालं, सोडलंय फिरायला. जेवतो का, जेवण शिजत घातले तुमचं. इकडे 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 ये. ए शेरू इकडे इकडे. बस बाबा, डायरेक्ट उडी घेते माकडा. लागला शिर्या माझ्या. शमी छमी मारली त्याने मला बघ. अच्छा बघतो, आमची शॅमी थोडंसं कमी दिसतो, शॅमी कशा काय गुरगुर करते. अच्छा ओय असं बघतो, असं बघतो. फिरायला सोडले त्यांना, फिरायला. आणि इकडे कालच किराणा सामान पण आणून ठेवलाय. म्हटलं साफसफाई झाल्यावर आणलं असता, पण पाऊस नव्हता तर मग आणून ठेवलं त्यांनी. मग साफसफाई झाली, भांडी वगैरे घासली की मग बरण्यांच्यात भरून ठेवणार. तरी सध्या तरी एवढी भांडी घेतलेत घासायला, कारण बाकीची जी रोजची असतात ती नाही, ती रोज काय घासलेली असतात. ही कशी वापर नसतो यांचा जास्त, तर एवढी आता घेतल्यात घासायला. काय ग, हा थांबती नंतर तुझ्या की थांबा.
तू गेल्या वर्षी लुडोला राखी बांधली होती, यंदा तू राखी बांधायला आली नाही त्याला. हा मग विसरले मामांच्या तू घरी आलती ना वापस. मग अशी बोलते माझ्याकडे राखी नव्हती. मग तू बहीण आहे, तुला राखी नको आणायला. थांबती आधीची तू बहीण आहे, तुला राखी नको आणायला त्याला. हा आणि माझा लुडो आता रुसलाय तुझ्यावर. हा आणि थांब, आणि तो गेल्या वर्षी तुला भाऊबीजेला पण आलता. काय आणलं होतं त्या लुडोनी तुला भाऊबीजेला सांग? चॉकलेट कॅडबरी सेलिब्रेशन आणलं होतं, पण ती व्हिडिओ केली ती पण दाखवलीच नाही. ती असेल अजून मोबाईल मध्ये. त्याने तुला भाऊबीजेला कॅडबरी सेलिब्रेशन पण आणला होता. तू रक्षाबंधनला गेलती जरा. आणि आता हिच्या हाताची राखी आणली त्याला. हा आणि आता तो बांधून नाही देत, तो कसं झोपला. त्याने हात लपून ठेवलेत ग. लुडो उजवा हात. आणि हो एक सांगायचं राहिलं, माझ्या बाबूला आमच्या लुडोला बाबांनी काय आणलंय? मस्त बेल्ट आणलाय. 50 तोला गेलाय का, नुसतं धागा आहे. थांब ना ए बाबू लुडो, दीदी रक्षाबंधनला आले बाबू. किती 8-10 दिवस लेट झाली. 8 कुठं चांगली 15-16 दिवस लेट झाली. रक्षाबंधन गेली. हे बघ घुंगर आहेत त्याला. थांब बाबू लुडो. हे बघ टिंग 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 मस्त घुंगरे आहेत. बापा शेट उठले आमचे. लुडो राखी बनते ती बाबू. राखी बांधते तुझ्या. दे नाही बोलतोय तो. तो ना बारीक इकडं कसं पोट घ्यायचो पण नाही मी. या दे बाबू तिला हात दे. हा ही शेप आहे बाबू. हात दे. हात लपून ठेवल्यावर बेकार येतो. थांब चावल. दे तिला हात दे. उजवा हात द्यायचे. उजवा दे ना बाबू. पैसे नाही का तुझ्याकडे? रक्षाबंधनला आले दीदी, तुझ्याकडे पैसे नाही का? नाही देत तो बाबू. दे हात दे. हा उजवा हात दे ना. नाही बोलतोय तो. नाही बोलतोय. चावल जाऊ दे. नाही बोलतोय तो. अच्छा दीदी आपली दीदी आहे ना. तुला कशी मस्त डायमंडची राखी आणली बाबू. तिने मावशीनीच बांधलेली. पटकत गेली ना घरात ना उचलून राखी आणली तिने. थांब ना घे. आजची दे घे. तू तिला बाबू प्रवासामध्ये तिला सुचला नाही तुझ्या राखी बांधायची. गल्यात बांधते. 5 देते त्याला. बांध बघू. नाही देत तू. जाऊ दे उद्या रुसलाय तो. उद्या देईल. हा येऊ चालेल. पण तो पैसे नाही देणार. हा माझा लुडो कमवायला नाही जाईत कुठं. शिकारीला जात बघ. ए लुड्या तू शिकार करशील ना ती तिला आणून दे रे. नाही बाबू नको बोलते लुडो. ग तुझे टपोरे डोले. झाला तरी पण बघ माझ्या बाबूने. त्याचं मूडच नाहीये बाबू. तू इथे बांधणार रे. तू पंजाला बांधली तर तो कसा ठेवणार रे. लुडो बोलत असेल माझी दिदी काय कुठे अमेरिकेला गेलती का? अश्विनी बाबा अश्विनी घे समजून. आता घे तू पण महिन्याने जा तिला भाऊ बिजेला. घे अश्विनी घे. माई बाबू तुला राखी बांधते ना. एवढ्या दिवस का झोपली होती का? दीदीला राखी तरी बांधता येते का? लुडो नाही बहीण नको. बांगड्या मागं कर ना. ही बघा आमची भाग्य आता माझ्या राखी बांधते. बांगड्या मस्त आहेत ग तुझ्या. येलो राखी पण येलो. अगो बाई. देवा नस दाबते काय डायरेक्ट. अगं कशी डब्बल गाठ मारते. छान. रक्षाबंधनची राखी पाहून राखी बांधायला लागली. आणि भाग्याने कोणती गोष्ट केली का आमच्या भाग्याला असं कॉलर टाईट होते तिची. केसा लागा. मग लवकर आठवण पडले रक्षाबंधनची तुला. लुडोला पुढच्या वर्षी लवकर जाणार तो. बघला ना कसा रुसलाय तो. बघला ना. फायनली आमची एवढी भांडी घासून झाली. फक्त
फक्त अर्ध्या तासामध्ये, कारण की आमच्या भाग्याने मला मदत केली ना. मग ती मी आता मस्तपैकी पुसून अशी इथे थोडी वाळत ठेवलेत फॅनवर. आणि जी काही असतील भांडी ती नंतर आदल्या दिवशी जी घासायची असेल देवाची वगैरे ती. आणि एक पोताभर पिशवी भरून भांडी माल्यावर ठेवलेत. ती नको आहे, ती रोजच्या वापरातली आहेत, ती जे पाहिजे तीच खाली ठेवलेत. जास्त कशाला ठेवायची? मग असं सणवार आलं का सगळी भांडी घासायला लागतात, बरोबर का? नुसताच घासायचा ताप कशाला? दाखवा बघू काय गळ्या. आता काय गळ्या दाखवा. व्हिडिओ नाही केल्याबद्दल माझी व्हिडिओ नाही केली त्याच्यामुळे म्हटलं येऊ दे. थोडी तुटली आमची नवीन. बाई थोडा वरती गेला का टिक्का? हा, विठ्ठू माऊलीचा टिक्का झाला तयार. आता त्याला बाजूने लाइटिंग लावायची म्हणजे जेणेकरून थोडासा येल्लो अजून ब्राईट दिसेल. आणि बघा आमची हातोडी. क्या हुआ तेरी हथौड़ी को? एक दिन में टूट गई. शाबाश बेटे. एक दिन में नहीं टूट गई. कल टूटी है. शाबाश बेटे शाबाश. 3-4 महिने झालं असेल तिला. चला लागती दांडू खेळू. आणि तू बोलते माझं नाव नाही. माझं नाव नाही का इथं? तुला नावच वाचता येते ते सांग ना. कुठे तनुजा नाव? मग तो नाव काय वाच ना. कोणता? तो वाच बघू. तो नाही, पुढचा. यो. हे झाकलंय त्याला बाबांनी. वाचण्याचा प्रयत्न कर बघू काय काय वाच. तनुजा. वाच ना, नीट वाच. अक्षर काय सांग. यो का? नाही पुढचा. यो. हा काय? हा मला काना. हा हा धला उकार. धू. आणि पुढे काय? तिथे दिसत नाही. हे काय सांग ना. हे काय? क्लिअर दिसत. थांब ना. मला का ना दा मा ध दू. आणि ते पुढे काय? हे काय कोणता अक्षर आहे? झाला का ना धा. र ला का ना. र ला वेलांटी. री. मग काय नाव झालं सांगा आता. तनुजा. अरे इज्जत घालते. तुला वाचता येतो ना तर ते मला का ना मा काय अक्षर वाच ना तू. माधुरी. मला का ना मा ते वाच ना. तर तुझं नाव सांगते काय पोर आहे. बघ माझं नाव आहे तिथं. बघ माझं दुसरं नाव आहे. लई दिवसांनी नाव बघितलं आता वेगळाच वाटतोय तो. आणि बाबाचं नाव काय? हे काय? आणि हिने बघ काय केलं. स्क्रॅच केलं त्या अक्षराला किती. अतुल. बाबाचं नाव अतुल हटकत नाही. बाबाचं नाव काय? राजाराम. नावरशीचं नाव आहे राजाराम. आणि माझा तनुजा हटकत. नावरशीचा माधुरी. आमचा राजा. ते जाऊ दे. तिने किती हे केले रेषा आणल्या आमच्या लाजळा. हा तेव्हा गाणं घालतं आपल्या लग्नाच्या टायमाला. बघ नको मला बघित्या नको मला राजासारखं. हो राजा. आमच्या राजा. सांग. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही असा आमचा किराणा सामान भरायला घेतलाय. आणि आमची भाग्य मला मदत करते बा. अशी तुमची पोरं आहे का मदत करणारी? आमच्या भाग्याने मला हल्दी कुंकू पण दिलाय तोपर्यंत. तसा हल्दीचा करंडा भेटला ना तो तिला. तर लगेच तिने हल्दी कुंकू पण दिला. अरे वो उसका झाकन नहीं है रे. मेरे से क्या हो गया गलती? गलती नहीं हुआ. ये है तेरा झाकन. अरे पीसी तो उड़ गई. पीसी. किराणा सामान भरायला घेतलंय. ती मला मदत करते. बोलते डाली मी भरणार. तू काहीच नाही भरायचं. आणि
आत्ताच आमची मांडण पण पुसून झाली. आणि नाही, मांडण पुसून असं मी न्यूजपेपर टाकले आणि याच्यात त्यावर. काय टाकायचे? धूळ उडते ना म्हणून. तिन्हीच्यात काय टाकायचे? त्याच्यामध्ये आहे ग अजून काय आहे इकडे. मग तीन फुट माझ्याकडे तर मी गाठ सोड. त्या भाग्याने कसं मला हळदी कुंकू दिले. आणि माझे आधी तीन दिले, इथे एकदा दिलं आणि दुसऱ्यांदा इथं दिलं. तर मी ठेवलंय माझे तसं. आहेत का? माझी शहीद का पाहू? तुझं आहे आणि माझ्या कसं दिलं तर मी ठेवलंय ते. हा, आता पोळीचा आम्ही- ठेवायचा असतो. हम्म. नाना असतो पोळीचा. ते मला भांडी लावायला, मांडणी पुसायला पण मदत केली. आणि आता सामान भरायला पण मदत करते. सर्व भांडी घासून पुसून त्याच्यामध्ये सामान भरून आता अशी लावून झाली. छुम 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 छुम. तर त्यातले अजून थोडे गायब आहेत कारण दळण वगैरे दिले ना, ते काही आणलं नाही. मग त्याचा एक डब्बा येणार आणि असं. आणि आताची भांडी आत्ता घासली नाही आहे, जेवलेली ती पण मग लावायला होती. हे पुन्हा डबे वगैरे ठेवते. आता काही गणपतीमध्ये पण डबे नको आहेत त्यामुळे पॅन वगैरे. इकडे वरती लाइटिंग लावली आणि इकडे पण लाइटिंग लावले. सांगा इथं काय बनवलंय मखारीच्या मध्ये? सांगा काय बनवलं आहे मखारीच्या मध्ये? बघा 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 काय बनवलंय बघा. तो घर वाजला करा तेव्हा दिसेल ना. सांगू का काय बनवलंय? आपले इठू माऊलीचा टिकला बनवला आहे. चला घराची तयारी चालू आहे, म्हणजे आपला मखारीसाठी सजावट. हो ना बाबा? रात्रीचे वाजलेत 10:15 आणि सर्व आवरल्यावर मी पुन्हा ही भांडी घासली. जेवण वगैरे झालं, जेवणाची भांडी वगैरे घासली आणि ही पण घासली. ही थोडी राहिली होती माझी, टाक्या आणि हे झालं असं हे मसाल्याचा डब्बा वगैरे, तर ती आता घासली आणि आता पुन्हा फॅन लावते. नाहीतर तुम्ही म्हणाल का ही नुसती भांडीच दाखवते. असं काही नाही. आता जेवण वगैरे झालं, हे पुन्हा गेले तिकडे मखार बनवायला. तर बोलतात ये थोडं पेंटिंग राहिले, काहीतरी करायचे. गप्प गप्प वेगळंच वाटते म्हणजे मी बडबड करते ना, मग चल तिकडे. तर म्हटलं येते एवढं आवरून आणि आता मग जाते तिकडे. तरी म्हटलं आमची भाग्या आवाज कशी देत नाही. तर भाग्याने आवाज दिला, काय गं येतेस ना, ये म्हटलं. आलीच. एक जाळा घासायचा राहिला होता तेवढा. आता फक्त देवपूजेची भांडी राहिली, ती आदल्या दिवशी घासणार. तर चला आपण जाऊया तिकडे, काय सीन आहे ते पाहूया. हे तोरण आणले तर आधीच लावून ठेवले. मला खूप आवडत असं पाहिजे होतं तर आणलंय आणि मग आधीच लावून ठेवले. आणि आम्ही अशी नेट लावतो कारण आमच्या कोंबड्या जातात ना घरामध्ये म्हणून. असं दिसते. असं इथे लावलं तरी चाललं असतं, पण आम्ही तिथे लावलं. मोठ्या पण होत्या पण त्या नाही घेतल्या, हे नेमक्या साईजच्याच आणल्या तिथे लावण्यासाठी. टिप टिप बरसा पाणी, टिप 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 लागले पाण्याची आता. माझी कोण वाट पाहत होता. अशी पंक्ती. चला दाखवू का मी? चला दाखवते इथे बनवून.
मला मागाशी वाटलं होता भाग्य बोलत असेल मम्मी अजून नाही आली. बोलले 4 वाजता 5 मिनिट झालं निघायचं आधी. मम्मी किती ते मला वाटलं होता बाबू वाट बघत असेल तितक्यात झाला का असताना आठवण. काय ग येतेस का नाही इकडे? बघा माझा पंती. मी अजून पण येणारच होती ग. परत पुसून ती फॅनवर ठेवली वालं. ओ 2 घर झाले बनून. ती चंद्रकोर झाली बाळा, पंती नाही ती. ते असं नाही वाटत का त्या पंतीला लवचा आकार दिल्यासारखं? असं वाटतं विठोबा तिथं उभं आहे. हा तुम्ही लाइटिंग लावलेली व्हिडिओ नाही केली त्या दाखवा ना लाईट लावून. चला आपण इथे प्रवेश करूया. हा नको ते तशी नको जाऊ ते भीती वाटते तसे वायर लावलेले असल्यावर. तरी पण बघू आपण. गालोक करायला लागेल का तिकडून? तिकडून गालोक करा ना. बघा मंडळी कसं दिसतंय विठू माऊलीचं डेकोरेशन. आम्ही तुमचा सस्पेन्स आधीच घालवणार कारण की आता व्हिडिओ ही आधी केली ना त्यामुळे डेकोरेशनची करायची होती. तर खरंच असं वाटतं विठोबाच तिथं उभं आहे ना लांबून बघितल्यावर. पण तिथं विठोबा नाही आहे बाबा. चला आपण लाईट लावूया नाही तर आमच्या मिस्टरांना दिसणार नाही. पंती काढायला जायचं आणि दुसरंच काही काढून ठेवायचं. कोणता बटन बरं? हा नाही हा. अजून दम लावायची दुसरी पण लावायची. मस्त वाटतंय आता. ते मग अशी नव्हती व्हिडिओ केली वाटते ना. हा बल लावले होते डल दिसते पण व्हिडिओत उजेड दिसते. फुलपाखरू आलाय तो देव बाप्पाला बघायला. देव बाप्पाला बघायला. 2 घर झाले 2 घर इकडे तयार. आता बोला काहीतरी. ब्रश काय चावलाय का तो? घोल झाले ते. ते निर्माचा खोक्याचं ते दरवाजे आहेत का? हो कोणत्या सुताराने बनवले ते? लुडो गेला कुठंतरी. ती लाईट बंद करू का आता? का राहू दे चालू? लुडो मी आलो तू पण आला बाबू. हा दिसलो लगेच ना. या बाई एवढा पसरा गेला तो उचलला तो उचलता नाही आला तुला. बर तू पाहिली का मला आलेली बाबूनी माझ्या? कायले कुठं कुठं गेलता तू? लगेच आला तो. मला पाहिली का? कुठं नव्हता तू. ओला झाले ना आलाय तू. आता भिजलाय ना बाबू आमच्या बाबू. लगेच आला तो. म्हणजे बाबू थांब थांब बागे थांब ना. हे बघा महेश मंडळी घर केलंय पण घराचा छप्पर थोडा तिडका झालाय. तिरका झालाय तिरका बघू. थोडासा बेंड झालाय. मेस्त्री चांगला नव्हता वाटते. 2 घरं बनवायची होती म्हणून मेस्त्रीची घाई झाली वाटते. हो भाग्य मॅडम का हो एवढ्या लांब गेले? या की एवढ्या लांब आमची बाबू गेली. ती तेवढ्या लांबून आली. ती डायरेक्ट एवढ्या पुढ्यात बसली होती. एवढ्या पुढ्यात बाबाला इथून जायला लागतं ना. आता ती लागला थोडी माग बसत. ती तेवढ्या लांब गेली. आली आपण इकडे नाही. याला कोण बोलल का? हा सीट धरून बसलाय बघ कसा. लुडो कटिंग करू का? दरवाजा बसवा ना तिथं. दरवाजा बसवा नको मग ओपनच ठेवा. मग ओपनच ठेवा. घाई होईल ना आता दरवाजा बनवायला. बाय 2-3 दिवसात दरवाजा मिळणार नाही ना. मग आपला उघडाच ठेवायचा. मग मध्ये हलल तो फालका त्याचा. घर खूप छान केलेत. हा बाई झोपत नाही का तू? 10:30 वाजलं.
लगेच झोप आली. आता बस मी पण आलो इकडे. आमच्या बागेला रात्रीचे 12 वाजेपर्यंत माणूस जागा राहिला ना तरी जागी राहील. चला आता मंडळी, व्हिडिओ तरी उद्या गेलीच पाहिजे, नाही तर देव बसल्यावर व्हिडिओ जाईल आमची कालची आजची मिळून. इथून आवली जर टिकल्यावर मोठे इकडं ना व्हिडिओ मध्ये उजेड किती मस्त पिवलं असे. थोडंसं रिअल मध्ये वेगळं दिसतंय उजेड. आणि फायनली ह्या व्हिडिओ नंतर आपण डायरेक्ट गणेश चतुर्थीच्या व्हिडिओमध्ये भेटू ना भाऊ. तवच लुडो मला लुडोचा असं येते, पण लुडो तुझा काय काम आहे इथं. हा बी इकडे तर लगेच आल्याच्या मजा यायच्या मला. नाही मी आधी आलो, ते मगाशी तो आधी आला दुपारी, आता मी आधी आलो. तुझा काय काम आहे. हा ही गोष्ट आठवली, ते बाबू आलता तो तेव्हा तुम्ही म्हणजे रात्रीचे आंबा कापला होता भाग्या, तुम्ही आणि बाबू वरद आंबा खायचा होता. तुम्ही फोटो काढला होता. तुम्ही 3 जण अशी गोल बसलेत ना, बाजूला लुडो पण बसले. तुम्ही खात्यात ना लुडो. म्हणजे चौघ ते पत्ते केला कशी अशी माणसं एकत्र बसतात पुढं मान करून, तसं लुडो बसला होता. दरवाजा कुठे गेला तो घर दुसरा. लुडो उठ रे बाबू, आपण घर बघू. बाबाने कसा दरवाजा केलाय बघ, त्या बाजूला ठेवलंय. अर्ध्या मजुरीची मिस्त्री आलता दरवाजा बनवायला. झेंडा बनवलाय का मी बनवलाय स्वतःने. तू ना, तू 100 तुकडा करून ठेवलं असतं. कोणता कलर आहे झेंड्याला. केशरी म्हणजे ऑरेंज. अगो बाई बरोबर. हा असे जोडले बाबू ई कर. हा दात आहे ना, पहिलीला गेली तेव्हा पहिल्याच दिवशी हालायला लागला होता तो दात, म्हणजे 7 वर्षामध्ये. आणि 7-8 दिवसांनी तो पडला आणि नंतर दुसरा आला. आता दुसरा आला पण त्याच्या बाजूला आता हालतोय दात, हालतोय आता, म्हणजे तो पडणार मग डबल येणार ना बाबू. पहा असे केलेत दरवाजे. आता बोला. आता त्यांना मस्तपैकी आता सोन्याचा पत्रा लावला जाईल काही क्षणातच. नाही दरवाजाची डिझाईन बघून असं वाटतंय की अर्ध्या दिवसात मजुरी करू, मजुरी पूर्ण दिवसाची घेऊन अर्ध्या दिवसामध्येच सुतार पळाल्यासारखं वाटतंय. जरा डिझाईन वेगळी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटते ना बाबू दरवाजाची. आमच्या मॅडमला झोप आली. जपायचं नाही बाबा. हे काय आपली तर विठू माऊली आली. विठू माऊली दिसते बघ ना, लांबून बघ ना, असं विठोबाचा चेहराच दिसते. आता मी इथे बसले म्हणून मला तरी दिसते. आधी वेगळंच वाटत पण आता मला आत्ता मगासपासून इथे आल्यापासून असं वाटतं विठू माऊलीचा चेहरा बरोबर. मंडळी थोडीफार आता एवढी झाली, आता आम्ही चाललो. गुड नाईट. आणि आमच्या भाग्याला मग अशी एवढी झोप आली होती, पूर्ण ती अशी लुळ झालती. मोबाईल दिला तर आमच्या भाग्याच्या अंगामध्ये भाग्याची बॅटरी चार्जिंग झाली ना बाबू, लगेच खुश. चला मंडळी गुड नाईट, शुभरात्री. वाजलेत 11. बाय बाय. चलो.